नमस्कार मित्रांनो, फिल्मबाज स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत फिल्मबाजी करण्यासाठी आलेले आहेत श्री उत्तम पवार सर. नमस्कार. नमस्कार. कॉलेजला असताना लव्ह स्टोरीज आवडायच्या. अरे वा. असताना मोहब्बती पिक्चर पाहिला होता. अच्छा. तर मी आणि माझे मित्र 7 दिवस तो पिक्चर पाहत होतो मंगलाला. राजगुरुनगरवरून मंगलाला जायचं. आणि आवडता हिरो कुठला तुमचा? अक्षय कुमार. अक्षय कुमार. थिएटर मध्ये मला मूवी पाहणं खूप आवडतं. थिएटर मध्ये खरी मजा थिएटर मध्येच आहे. तरी माझ्या थिएटर मध्ये. आणि शेवटची फिल्म कुठली पाहिली? केसरी 2. बऱ्याच वेळा मी असा प्रयत्न केला अक्षय कुमारची फिल्म असल्यावर फर्स्ट डे फर्स्ट ह्याला म्हणतात डायट फॅन. केसरी 2 मध्ये स्टोरी घेतलेली आहे ती जे निंदनीय हत्याकांड झालेलं होतं जालियनवाला बागचं, जो हरामखोर जनरल डायर होता, बरोबर, त्याच्या सांगण्यावरून ते हत्याकांड झालेलं होतं. त्यावरती तो मूवी घेतलेला आहे. फिल्म पाहताना मनात असं येत होतं की आपण स्वतः गोळी घालावी. बरोबर. सध्या म्हणाल तर तमन्ना भाटिया आवडायला त्या गाण्यापासूनच कसं काय लागली? मी केलेलं होतं. ती 15 वेळा पाहिजे. 15 वेळा? काय बोलतो खरं? हो सर, प्रेक्षक बघतात त्यांना खोटं वाटेल असं उत्तर देऊन सई तामणकर किती वेळा पाहिली? सई तामणकर मूवी मध्ये किती वेळा पाहिली? 15 वेळाच ना. 15 वेळाच. अच्छा. रोमॅन्टिक फिल्म्स तुम्हाला जास्त आवडतात माझ्या अंदाजे, किंवा जास्त पाहिले तरी असतील तुम्ही सगळ्यांनी पाहिले? अशी बनवावी मी फिल्म अशी की मी, माझे वडील आणि माझ्या मुलांनी आता सुद्धा एकत्र पाहतो. आता बनवा बनवी अशी फिल्म आहे जी प्रत्येक मराठी माणूस किती पण वेळा बघू शकतो. एवढी लव्ह सॉंग्स तुम्हाला आवडत आहेत. कॉलेजला असताना काही अफेअर वगैरे होतं? प्रेम प्रकरण, अफेअर? नाही, ऍक्च्युली मी तुमच्याबरोबर खोटं नाही बोलणार. प्रेम प्रकरण होतं. अच्छा. होतं. नाही, सध्या नाही होणार कारण दोन्ही समजूतदार आहे. अच्छा, दोन्ही. कुठल्या गाण्यावरती डान्स करायला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? असा दर्दी माणूस पाहिजे डान्स वगैरे करायला की गाणं आवडतीचं गाणं लागलं की थिरकायला सुरुवात.